SMPS अँड इन्व्हर्टर मधील तिसरा लेसन आहे SMPS used in पर्सनल. लेसन नंबर 3 SMPS used in पर्सनल कम्प्युटर्स. जे पर्सनल कम्प्युटर्स आहेत त्यामध्ये कोणता SMPS वापरला जातोय त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आहेत, उद्दिष्टे काय आहेत बघा. या धड्याच्या शेवटी आपण SMPS आणि PC मध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारचे SMPS स्पष्ट करण्यास सक्षम असाल. SMPS मध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कनेक्टर्सची माहिती देण्यास सक्षम असाल. PC मध्ये ATX SMPS च्या आवश्यकतेविषयी चर्चा करू शकाल. PC मध्ये वापरलेल्या SMPS ची कार्य स्पष्ट करण्यास सक्षम असाल. PWM IC च्या कार्याचे स्पष्टीकरण देऊ शकाल. AT आणि ATX प्रकारच्या SMPS मध्ये फरक करण्यास सक्षम असाल. तर हे उद्दिष्टे आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत. तर कम्प्युटर मध्ये जो SMPS वापरला जातो तर या पद्धतीचा असेल, तुम्ही बघितलेला असेल. हा जो SMPS आहे त्या कम्प्युटर साठी आपण हा SMPS वापरतो. त्याच्यामध्ये हे कनेक्टर्स असतात, पॉवर सप्लाय कनेक्टर्स, जो मदरबोर्ड बाकी इतर कम्प्युटर मधल्या पार्ट्सना जोडण्यासाठी सप्लायचं हे कनेक्टर्स असतात. या पद्धतीने जोडलं जातं. हे कनेक्टरचा पण अभ्यास आपण करणार आहोत आणि याच्यामधले SMPS मधले पार्टचा पण अभ्यास करणार आहोत. तर SMPS used in PC. तर याच्यामध्ये स्विच मोड पॉवर सप्लाय ऑफ ए PC इज हाऊस्ड इन ए मेटल बॉक्स. तर एक मेटल धातूच्या बॉक्स मध्ये हे सगळं अख्खा SMPS बसवलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ एन इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड. त्याच्यामध्ये आतमध्ये PCB आहे, एक फॅन आहे, सर्किट बोर्ड आहे, फॅन आहे, फॅन एक्झॉस्ट फॅन, आतली गरम हवा बाहेर पाठवण्यासाठी एक्झॉस्ट फॅन वापरलेला असते. नंतर AC पॉवर सॉकेट्स आहेत, जो AC मेन सप्लाय जोडण्यासाठी इथं सॉकेट असते. नंतर पॉवर सप्लाय इंटरफेस कनेक्टर्स आहेत फॉर मदरबोर्ड्स. हे सगळे कनेक्टर्स आहेत हे सगळे. अँड हार्ड डिस्क ड्राईव्ह, फ्लॉपी ड्राईव्हला जोडण्यासाठी हे सगळे कनेक्टर्स आहेत, वेगवेगळे प्रकारचे कनेक्टर्स. आणि काय काय वेळेला या SMPS ला बॅक साईडला बरोबर जिथं सॉकेट असतात, इथं सॉकेट दिसत नाही, त्याच्या बॅक साईडला असेल सॉकेट, मेन्सचा सॉकेट. तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथेच एक ऑन ऑफ स्विच पण दिलेलं असते. ज्या SMPS वर काय SMPS वर डायरेक्टली ऑन ऑफ स्विच सुद्धा जोडलेलं असते. काय काय वेळेला ते सुद्धा डायरेक्टली जोडलेलं असते. तर पुन्हा एकदा आपण जरा फंक्शन ऑफ SMPS इन PC, जो PC मधला जो PC म्हणजेच तुमचा पर्सनल कम्प्युटर मधला जो SMPS आपण वापरतो त्याच्यामध्ये कसं कार्य करते. तर सेम आता आपण SMPS चा कम्प्लीट एक मोठा टॉपिक बघितलेला आहे. परत एकदा थोडक्यात बघूया की याच्यामध्ये हा AC टू DC कन्व्हर्टर SMPS असतो. AC टू DC, कारण तुम्ही मेन सप्लाय इथे जोडताय, तर मेन सप्लायतून तुम्हाला AC सप्लाय मिळणार आहे. AC सप्लायचा रेक्टिफायरच्या साह्याने DC करून परत इथं चॉपर सर्किट वापरलेलं आहे. आता हा चॉपर सर्किटचा पण एक स्पेशल टॉपिक घेतलेला आपण. चॉपर सर्किट म्हणजे काय ते पण आता तुम्हाला माहित झालेलं आहे. तर हा चॉपर सर्किट आहे म्हणजे बदलणारा DC, नंतर हिथनं तुमचा परत AC मध्ये रूपांतर केलं जातं या ट्रान्सफॉर्मरच्या साह्याने. हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर जवळपास 20 किलो हर्ट्झला हा स्विचिंग केलं जातं या स्विचिंग ट्रान्झिस्टरच्या साह्याने. PC मध्ये जो SMPS वापरला जातो त्याची जवळपास स्विचिंग फ्रिक्वेन्सी 20 किलो हर्ट्झ आहे. मग AC स्वरूपात ही फ्रिक्वेन्सी या ट्रान्सफॉर्मरच्या साह्याने SMPS ट्रान्सफॉर्मर जो फॅरेट कोरचा असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. SMPS मधला जो ट्रान्सफॉर्मर असतो तो फॅरेट कोरचा असतो. आपले बाकीचे जे असतात ते मेटल धातूचे असतात, ह्याच्यामध्ये फॅरेट कोर वापरलेला असते. सगळ्या SMPS मध्ये फॅरेट कोरचा ट्रान्सफॉर्मर असतो. नंतर आउटपुटला तुम्हाला AC स्वरूपात मिळणार आहे हाय फ्रिक्वेन्सीला परत DC मध्ये रूपांतर करण्यासाठी या ठिकाणी ड्युअल डायोड्स किंवा स्कॉटकी डायोडचा वापर केलेला असते. परत तुम्हाला DC मध्ये रूपांतर केलं जातं. ACचं रूपांतर DC मध्ये केलं जातं. आणि इथं 2 प्रोसेस केली जाते, ACचं DC, परत AC आणि परत DC. आणि परत आउटपुट कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल सर्किट वापरलेलं असते. आणि तुम्ही ते पल्स विथ मॉड्युलेशन तयार करून परत ह्या पॉवर ट्रान्झिस्टरच्या बेसला देऊन तुमचा या ठिकाणी व्हेरिएशन झालं लोड जोडल्यानंतर किंवा इनपुट मध्ये फ्लक्च्युएशन किंवा लोड जोडल्यानंतर इथल्या आउटपुट व्होल्टेज मध्ये काय बदल झाला, तर किती बदल झाला त्याचं
त्या पद्धतीनं तेवढ्या वेळेचा पल्स विथ मॉड्युलेशन तयार केला जातो आणि तेवढ्या वेळेचा स्विचिंग टाइम या ट्रान्झिस्टरला दिलं जाते. त्या पद्धतीनं आउटपुट जो आहे तो स्थिर ठेवला जातो. तर हे SMPS जो आहे तो पीसी मधला, पर्सनल कम्प्युटर मधला. पुढे जाऊया, बेसिक कनेक्टर्स इन पीसी SMPS. पर्सनल कम्प्युटर मधले जे बेसिक कनेक्टर्स आहेत SMPS मधले, तर मूलभूत कनेक्टर्स आपण बघूया काय काय आहेत. तर 20+4 पिन ATX जो मदरबोर्ड कनेक्टर आहे, 20+4 म्हणजे 24 पिनचा ATX मदरबोर्ड. आता हे असं का लिहिलंय, तर 20+4 म्हणजे सलग 20 पिन्स असतात आणि 4 पिन सेपरेट असतात, पण ते पण तुम्ही एकत्र जॉईंट मारू शकता त्याच्यामध्ये. आणि हे कनेक्शन कुठे केलं जातं, मदरबोर्डला. प्रश्न विचारला जातं की 20+4 पिन ATX कशाला जोडलं जातं. तर लक्षात घ्या, मेन जो बोर्ड आहे आपला पीसीचा पर्सनल कम्प्युटरचा, मदरबोर्डला जोडलं जातं. नंतर CPU 4+4 पिन कनेक्टर असते. नंतर SATA पॉवर कनेक्टर असते, जो पॉवर तुमचा जो हार्ड डिस्क असतो, हार्ड डिस्कला SATA म्हणतात, सिरियल ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अटॅचमेंट. नंतर फ्लॉपी 4 पिन कनेक्टर्स, पूर्वीच्या याच्यामध्ये अजून सुद्धा ते कनेक्टर्स ठेवलेले आहेत. पूर्वी फ्लॉपी ड्राईव्ह असायचे, पण आता अलीकडे येत नाहीत. CD ड्राईव्ह पण होते, ते पण आता अलीकडे येत नाहीत. नंतर आहेत पेरिफरल 4 पिन मॉलेक्स कनेक्टर्स, 4 पिनचा मॉलेक्स कनेक्टर. हे सगळं आपण सेपरेट बघणार आहोत. तुमच्या लक्षात येईल की 4 पिन मॉलेक्स कनेक्टर्स कसे आहेत आणि हे 20+4 कसे आहेत. नंतर PCIe 6 पिन, PCIe 8 पिन कनेक्टर्स. तर हे सुद्धा सगळे पेरिफरल कॉम्पोनंट इंटरकनेक्ट एक्सप्रेस. तर हे PCIचा फुल फॉर्म आहे. नंतर SATAचा फुल फॉर्म हे आहे. नंतर हे अशा पद्धतीने हे बेसिक कनेक्टर्स आहेत. अजून वेगवेगळे कनेक्टर्स अजून तुम्हाला पुढे सगळे हे स्टेप बाय स्टेप आपण पुढे अभ्यास करणार आहोत. तर हा बघा, आता पहिल्यांदा बघूया की टाइप्स ऑफ SMPS युज्ड इन पीसी. आता जो पीसी मध्ये जो SMPS वापरला जातो ते 3 प्रकारचे SMPS आहेत. एक आहे AT-SMPS, दुसरा आहे ATX-SMPS आणि तिसरा आहे BTX SMPS. कम्प्युटरसाठी, पर्सनल कम्प्युटरसाठी 3 प्रकारचे SMPS आहेत. आणि प्रत्येक these 3 types of SMPS have different connectors and each wire has different voltages. प्रत्येकांचे कनेक्टर जे आहेत, प्रत्येक हे तिन्ही प्रकारच्या SMPS मध्ये कनेक्टर्स वेगवेगळे प्रकारचे आहेत आणि प्रत्येकांचे व्होल्टेज रेंजेस सुद्धा किंवा व्होल्टेज रेटिंग सुद्धा वेगवेगळे आहेत. तर स्टेप बाय स्टेप आपण एक एक बघूया. पहिला बघूया AT-SMPS. तर AT, फक्त AT-SMPS. AT stands for Advanced Technology. These are old SMPS. आता हे SMPS वापरत आहेत, पूर्वीच्या काळामध्ये हे SMPS असायचे. तर त्याच्यामध्ये दे हॅड 12 पिन पॉवर कनेक्टर. ह्याच्यामध्ये 12 पिनचे पॉवर कनेक्टर असायचे. तर इथं खाली दिसतात बघा पॉवर कनेक्टर्स 12 पिनचे. एक साईडला 6 पिन आहे आणि दुसऱ्या साईडला 6 आहेत बघा. 1 2 3 4 5 6, 6 आणि 6 12 असे 12 पिनाचे कनेक्टर्स असायचे. दिस इज कॉल्ड एज AT पॉवर कनेक्टर. दे वेर युज्ड इन Pentium 1, Pentium MMX, Pentium 2 and Pentium 3 CPU as shown in figure. तर हे पॉवर कनेक्टर्स त्यावेळेला 12 पिनचे असायचे AT-SMPS मध्ये, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी या असल्या SMPS मध्ये. मग ते कोणत्या प्रकारचे कम्प्युटर, पर्सनल कम्प्युटर वापरायचे, तर हे जे Pentium 1, Pentium MMX, Pentium 2, Pentium 3 ते प्रकार आहेत कम्प्युटरचे, पर्सनल कम्प्युटरचे पूर्वीचे प्रकार आहेत, त्यामध्ये असले SMPS वापरायचे AT-SMPS. नंतर आहे ATX SMPS. आता ATX स्टँड्स फॉर ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी एक्सटेंडेड. आता तुम्ही म्हणणार एक्स कुठं आला, ई पहिल्यांदा स्टार्ट आहे, पण तो त्यांनी एक्सटेंडेड मधला एक्स जो आहे तो सेकंड लेटर या ठिकाणी घेतलेला आहे. तर ATX SMPS म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी एक्सटेंडेड. दे हॅड 20 पिन. आता या ठिकाणी बघा, ह्याला तुमचा 12 पिन आहे, ह्याला 12 पिन होते, ह्याला तुम्हाला 20 पिन पॉवर कनेक्टर आहे. दिस इज कॉल्ड एज ATX पॉवर कनेक्टर. दे आर युज्ड इन Pentium 3, Pentium 4. आता मागच्या AT-SMPS च्या पुढचे व्हर्जनचे कम्प्युटरचे आहेत, त्यामध्ये हे असले 20 पिनचे आलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा 20 पिनचे म्हणजे इकडे 10 आणि इकडे 10 म्हणजे असे 20 पिनचे जे कनेक्टर्स आहेत, असले कनेक्टर्स 20 पिनचे ATX SMPS मध्ये वापरले जातात. आता ह्याच्या पुढचा जो व्हर्जन आहे, आता जसं जसं हे ऍडव्हान्स होत गेले कम्प्युटर्स, त्या पद्धतीनं SMPS सुद्धा ऍडव्हान्स होत गेले आणि त्याचे पिन्स पण वाढत गेले. तर आता जे या लागले आता BTX SMPS. BTX म्हणजेच काय, BTX स्टँड्स फॉर बॅलन्स्ड टेक्नॉलॉजी एक्सटेंडेड. दे हॅव 24 पिन पॉवर कनेक्टर. तर BTX ला ATX सुद्धा म्हणतात आता,
कारण त्याच्यामध्ये दोन्ही असते. आता बघा मगाशी मी सांगितलं तुम्हाला की 20+4, तर हे 20 आहे आणि हे एक्स्ट्रा 4 कनेक्टर असं सेपरेट असते. सलग तुम्हाला 20 पिनचा मिळणार आहे आणि सेपरेट असं 4 पिनचा मिळणार आहे. तर हे BTX ला पण ATX सुद्धा म्हणतात. नंतर इथे हॅज 15 पिन SATA पॉवर कनेक्टर. त्याच्यामध्ये हार्ड डिस्कला जोडण्यासाठी 15 पिनचा पॉवर कनेक्टर असते. दे आर युज्ड इन, आता जे ऍडव्हान्स कम्प्युटर आहेत, ड्युअल कोर टू डिओ, क्वाड कोर, i3, i5, i7, आता तुम्ही अलीकडे बघा ऐकत असाल i3, i5, i7, तर हे सगळे लेटेस्ट जे कम्प्युटर्स आहेत त्या कम्प्युटर्स मध्ये असे पॉवर कनेक्टर्स असतात 24 पिनचे, 20+4. मगाशी दाखवलेलं ATX चा 20+4. तर हे मदरबोर्डला जोडलं जातं, लक्षात घ्या, मदरबोर्डला. तर ह्याच्यामध्ये जे कलर्स असतात, वेगवेगळे कलरचे कनेक्टर्स असतात, तर त्याच्यामध्ये हे कलर्स दिलेले आहेत बघा, की समजा रेड आहे, येलो आहे, ब्लू आहे, व्हाईट आहे, ब्लॅक आहे, ऑरेंज आहे, ग्रीन आहे, आणि ग्रे और ब्राऊन आहे, आणि पर्पल आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता ह्याच्या शेवटी या कनेक्टरच्या सगळं झाल्यानंतर, अभ्यास झाल्यानंतर मी शेवटी तुम्हाला याचा व्हिडिओ पण दाखवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला क्लिअर होईल की हे कलर्स मध्ये, आणि तिथे तुम्हाला व्होल्टेज पण बघायला मिळतील. म्हणजे आता समजा त्या कनेक्टर्स मध्ये, आता हे जे कनेक्टर्स आहेत त्याच्या मागे जे वायरी आहेत, तर वायरला बघा कलर्स आहेत वेगवेगळे, रेड आहे, बरेच रेड आहेत, बरेच ऑरेंज आहेत, बरेच ब्लॅक्स आहेत, बरेच येलो कलर्स आहेत. पण तो सिंगल मध्ये ग्रीन कलर असते, काय दुसरे पण कलर सिंगल मध्ये असतात, पर्पल किंवा ग्रे, असे काय कलर सिंगल मध्ये असतात. पण तो ऑरेंज, रेड, ब्लॅक आणि येलो असे बरेच कलर्स, बरेच वायर्स, त्या एका सिंगल कलरचे बरेच वायर्स आहेत. तर प्रत्येक वायरच्या कलरचे व्होल्टेज रेटिंग या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे रेड जो आहे, रेड जी आहे, तर रेड मध्ये तुम्हाला तिन्ही प्रकारच्या SMPS मध्ये 5 व्होल्ट मिळणार आहे. तिन्ही प्रकारच्या SMPS मध्ये रेड वायर, जेवढ्या रेड वायर असतील सगळ्या रेड वायर मध्ये तुम्हाला 5 व्होल्ट मिळणार आहे. सगळ्या येलो वायर मध्ये जेवढे इथं येलो वायर असतील, जेवढे ह्याच्यामध्ये येलो वायर असतील, सगळ्या येलो वायर मध्ये तुम्हाला +12 व्होल्ट मिळणार आहे, सगळे +12 व्होल्ट. त्या ठिकाणी समजा ब्लू वायर असेल, इथं ब्लू वायर दिसते बघा, इथं ब्लू वायर मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, -12 व्होल्ट. तिन्हीला पण सेम तेच आहे, जवळपास तिन्ही मॉडेलला सेम तेच आहे. ब्लू वायरला -12 व्होल्ट. व्हाईट वायर असेल त्याच्यात -5 व्होल्ट आहे. त्याच्यात पांढरी वायर असेल बघा, इथं पांढरी वायर दिसते, -5 व्होल्ट मिळणार आहे तिथं. ब्लॅक वायर म्हणजे तुमची निगेटिव्ह वायर आहे, म्हणजे ग्राउंडची वायर आहे सगळे. नंतर ऑरेंज जे आहे, आता सुरुवातीचा जो SMPS होता तो 80 ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा, तर त्याला +5 व्होल्ट असायचे ऑरेंजचे, पण तो आता जेवढे या लागलेत त्या सगळ्यांना मध्ये आता 3.3 व्होल्ट आहे. ATX आणि आता जो ऍडव्हान्स आहे BTX, त्या दोन्ही मध्ये 3.3 व्होल्ट आता मिळते ऑरेंज वायरला. जेवढे ऑरेंज वायर आहेत ते सगळ्यामध्ये तुम्हाला 3.3 व्होल्ट मिळणार आहे. नंतर ग्रीन वायर सिंगलच असते, सिंगल वायर आहे. इथं पूर्वी वापरत नव्हतं 80 मध्ये, आता ATX आणि BTX मध्ये याचा वापर केला जातो. +5 व्होल्ट त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतात दोन्हीला पण. नंतर आहे ग्रे और ब्राऊन, ग्रे किंवा ब्राऊन कलरचा वायर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला +5 व्होल्ट, आणि दोन्ही मध्ये पण +5 व्होल्टच दिलेला आहे. आणि अजून एक वायर असते ते म्हणजे पर्पल कलरचा वायर असतो, त्याला सुद्धा त्यांनी व्होल्टेज रेटिंग दिले +5 व्होल्ट, +5 व्होल्ट दोन्ही मॉडेलच्या SMPS मध्ये. तर हे पण तुम्हाला थोडंसं अभ्यास करावा लागेल की बाबा प्रत्येक कलर मध्ये तुम्हाला कोणता वायर मिळते. म्हणजे रेड वायर लक्षात ठेवा, रेड वायर नेहमी +5 व्होल्ट, येलो वायर +12 व्होल्ट, ब्लू वायर -12 व्होल्ट, व्हाईट वायर -5 व्होल्ट, ब्लॅक 0, ऑरेंज 3.3 व्होल्ट, आता ही विसरून जायचं आहे, 3.3 व्होल्ट, ग्रीन +5 व्होल्ट, ब्राऊन किंवा ग्रे +5 व्होल्ट, आणि पर्पल +5 व्होल्ट. तर आता हे प्रत्येक कलरचे त्यांनी माहिती दिली की ती कुठं कुठं जोडलेलं आहे. रेड वायर कुठं जोडले, येलो वायर कुठं जोडले, व्हाईट अँड ब्लू, ब्लॅक, ऑरेंज, ग्रीन, ग्रे और ब्राऊन आणि पर्पल. तर याच्यामध्ये बघा लाल, आता लाल वायर कुठे जोडली, याचा उपयोग स्टेटेड व्होल्टेज प्रदान करण्यासाठी केला जातो, म्हणजेच तो +5 व्होल्ट आहे. लाल म्हणजेच तुमचा 5 व्होल्ट आहे. पिवळा याचा उपयोग मोटर चालवण्यासाठी केला जातो. पांढरा आणि निळा याचा उपयोग, आता हे सगळं तुमच्या त्या मदरबोर्ड मध्ये किंवा वेगवेगळे जे पार्ट्स वापरलेले आहेत कम्प्युटर मध्ये किंवा त्या CPU मध्ये, तर प्रत्येक विभागाला देण्यासाठी हे सगळे वेगवेगळे कलरचे वायर्स वापरून त्या विभागाला ते सप्लाय दिलेला
आहे. तर प्रत्येकाचं कार्य दिलेलं आहे की पांढरा आणि निळा कुठे वापरलाय, याचा उपयोग बॅकवर्ड सुसंगततेसाठी केला जातो. काळा ग्राउंड करण्यासाठी आहे. नारंगी याचा उपयोग स्टेटेड व्होल्टेज प्रदान करण्यासाठी केला जातो. हिरवा हे ATX मध्ये चालू असलेल्या वीज पुरवठ्यासाठी वापरला जाते. राखाडी किंवा तपकिरी हे ATX मध्ये पॉवर गुड सिग्नल साठी वापरले जाते. आणि जांभळा जेव्हा PSU म्हणजे पॉवर सप्लाय युनिट चालविते तेव्हा हे +5 व्होल्ट प्रदान करण्यासाठी वापरले जाते, जरी हिरवा तार जमिनीवर जोडलेला नसते. तर हे सगळ्या मदरबोर्ड आणि त्या CPU मधील सगळे जेवढे पार्ट्स वापरलेले असते, जेवढे भाग जोडलेले आहेत, त्या प्रत्येकाला सप्लाय देण्यासाठी हे वेगवेगळे कलरचे वायर्स वापरलेले असतात. आणि प्रत्येक वायर मध्ये किती व्होल्टेज आहे ते प्रत्येक वायरचे व्होल्टेज तुम्ही आता मगाशी पाहिलेलं आहे. अशा पद्धतीने तिथं व्होल्टेज दिलेलं आहे. त्या पद्धतीने त्या विभागाला त्याला जोडलेलं असते. तर परत एकदा आपण सेपरेट कनेक्टर्स बघूया की मगाचा जो आपण बघितला 20+4 म्हणजे 20-24 पिन ATX मदरबोर्डला जोडलेला. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय असतंय की एकतर 20 पिनाचा एक अखंड 24 नसते, 20 पिनाचा असेल आणि +4 पिनाचा, म्हणजे या पद्धतीचं कनेक्टर असणार आहे की 20 पिनाचा असणार आहे प्लस तो एक्स्ट्रा 4 पिनाचा असेल. तर हे कुठे जोडलेलं असते, मदरबोर्डला सप्लाय देण्यासाठी हा कनेक्टर जोडलेला असतो. 20/24 ATX कनेक्टर. नंतर असे एक्स्ट्रा कनेक्टर्स असतात. मग काय काय वेळेला आता इथं तुम्हाला हे व्हाईट कलर मध्ये दिसतंय, इथं तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये पण मिळू शकते असं बघायला. तर हे सुद्धा 24 पिनचं आहे, पण ते पण कसं आहे 20+4च आहे पहा. तुम्हाला कनेक्टर अखंड 20च मिळणार आहे. एक्स्ट्रा तुम्हाला 4 पिन असे एक्स्ट्रा वेगळे कनेक्टर त्याला जोडलेले असतात. तर 20+4चा मेन कनेक्टर आहे. नंतर ह्याला म्हणतात मॉलेक्स कनेक्टर, पुढे येईलच आता. मॉलेक्स कनेक्टर, तर पेरिफरल कनेक्टर्स जे एक्सटर्नल जे बाहेर फ्लॉपी डिस्क किंवा CD ड्राईव्ह तुम्ही जे जोडता, तर त्याला सप्लाय देण्यासाठी हार्ड डिस्क ड्राईव्ह त्याला सप्लाय देण्यासाठी या पद्धतीनं पण दिलं जातं किंवा ह्या पद्धतीनं पण दिलं जातं. सध्या आता तुम्हाला हेच बघायला मिळतील की हे SATA कनेक्टर असे असतात सप्लाय देण्यासाठी. नंतर फ्लॉपी कनेक्टर्स असे पण असतात, ज्याला बर्ग कनेक्टर सुद्धा म्हणतात. पुढे येणार आहे, आपण सेपरेट परत बघणार आहोत बर्ग कनेक्टर. नंतर आता 4 पिनचा, हे 4 पिनचा आहे, हा पण 4 पिनचा आहे. हा 15 पिनचा SATA कनेक्टर लक्षात घ्या. याच्या आतमध्ये 15 पिन्स आहेत लक्षात घ्या. नंतर इथं 4 पिन आहे, हा 4+4 कनेक्टर आहे, हा सुद्धा सप्लाय साठी आहे. काय वेळेला हा सप्लाय तुम्हाला ह्याच्यात पण बघायला मिळेल. तुमचा जो एक्झॉस्ट फॅन असते त्याला पण कनेक्टर्स अशा पद्धतीचे वापरलेले असतात. नंतर इथं PCIe कनेक्टर 6 पिनचा आहे. इथं PCIe कनेक्टर 6+2, इथं 6 आहे आणि इथं 2, असे वेगवेगळे प्रकारचे हे सगळे SMPS ला जोडलेले वायर कनेक्टर्स आहेत लक्षात ठेवा. हे सगळे SMPS ची जोडलेले कनेक्टर्स आहेत. तर हे प्रत्येकाचं वेगवेगळे कार्याप्रमाणे प्रत्येक विभागाला वेगवेगळे जोडलेले असतात. आता ह्याच्यामध्ये समजा आता मगाशी आपण ह्याचं बघतोय की 24 पिनाचा 20+4, तर ह्याच्यामध्ये हे बघा इथून ते इथपर्यंत 12, नंतर इथून 13 ते 24 असे पिन जे आहेत त्याच्यामध्ये व्होल्टेज रेटिंग त्या पद्धतीने दिलेलं आहे. आणि त्याच्यात तिथे कुठला कलरचा वापरलेला वायर ते सुद्धा इथे या ठिकाणी दिलेलं आहे. बघा की पहिला जो पिन नंबर आहे, तो पिन नंबर पहिला म्हणजे बघा इकडे तुमचा जो कनेक्टर असते त्याचा जो या ठिकाणी क्लिप असते, तर इकडच्या बाजूचा 1 नंबर झाले बघा, आणि इथं 12 नंबर, नंतर 13 इकडं नाहीये, 13 वरच्या बाजूला लगेच, आणि इकडं 24वा नंबर आहे. तर इथं 1 नंबरला 3.3 व्होल्ट आहे. 3.3 व्होल्ट म्हणजे तो कुठल्या कलरचा असणार आहे, ऑरेंज कलरचा. मग जिथं जिथं तुमचं ऑरेंज दिसेल बघा तिथं तुम्हाला 3.3 व्होल्टच दिसणार. इथं ऑरेंज आहे, म्हणजे इथं एकूण किती बघा 1 2 नंतर 3 4 असे एकूण 4 ऑरेंजचे वायर आहेत, आणि चारीचे चारही ऑरेंजला बघा 3.3 व्होल्टच आहे. नंतर जिथं ब्लॅक असेल तर प्रत्येक ब्लॅक वायरला तुम्हाला कॉमन म्हणजे निगेटिव्ह म्हणजे 0 मिळणार आहे. इथं ब्लॅक आहे, इथं ब्लॅक आहे, नंतर इथं पण ब्लॅक आहे बघा, इथं ब्लॅक आहे, इथं ब्लॅक आहे. तर ब्लॅक भरपूर आहेत, ऑरेंज आहेत. नंतर रेड वायर, आता पिन नंबर 1 ला तुमचे ऑरेंज वायर आहे, 2 नंबरला ऑरेंज वायर आहे, 3 नंबरला ब्लॅक वायर आहे, 4 नंबर रेड वायर. आता रेड वायरला तुम्हाला +5 व्होल्ट मिळणार आहे. 5 वायरला ब्लॅक आहे, परत 6 पिन नंबर 6ला रेड वायर आहे, +5 व्होल्ट मिळणार आहे. नंतर 7व्याला ब्लॅक वायर आहे, नंतर 8व्याला ग्रे वायर आहे, नंतर 9व्याला पर्पल वायर आहे. तर प्रत्येक कलरचं मी तुम्हाला मगाशी सांगितलं किती व्होल्टेज येते. तर हे प्रत्येकाचं व्होल्टेज रेटिंग त्या पद्धतीने तुम्ही
डायरेक्टली चेक करू शकता की ह्या कशा पद्धतीने ह्याचं व्होल्टेज, ह्या स्पेसिफिकेशन प्रमाणे त्याचं व्होल्टेज तुम्ही चेक करू शकता. तर 1 ते 24 पिन पर्यंत सगळे कलर्स आहेत आणि त्याप्रमाणे त्याचं व्होल्टेज रेटिंग या ठिकाणी दिलेले आहेत. नंतर आहे ATX मध्ये P4 12 वोल्ट 4 पिन. तर हा 4 पिन आहे, पण तो ऍक्च्युली इथं 4 पिन नाहीये, +4 8 पिनचा आहे. तर आता फॉर हाय एंड मदरबोर्ड, आता जो ऍडव्हान्स मदरबोर्ड यायला लागले तर त्याला तुम्हाला असले 8 पिनचे ATX P4 12 वोल्ट, म्हणजे जवळपास तुम्हाला 12 वोल्ट. आता तुम्हाला 12 वोल्ट म्हणजेच तुमची वायर कुठली आहे, मगाशीच सांगितलं की येलो कलरची वायर असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे, 12 वोल्ट आउटपुट मिळणार आहे. तुमची इथं समजा रेड वायर असते तर +5 वोल्ट, ऑरेंज वायर असेल तर 3.3 वोल्ट. आता इथं तुमची येलो वायर दिसते म्हणजे तुम्हाला कुठून किती वायर वोल्ट मिळणार आहे, 12 वोल्ट आउटपुट मिळणार आहे. आता इथं पण बघा येलोच वायर दिसते, इथं पण ब्लॅक आणि येलो वायर. तर येलो वायर म्हणजे परत 12 वोल्ट आला, परत 12 वोल्ट आहे. आणि हे सुद्धा 8 पिनचा कनेक्टर आहे, 8 पिनचा कनेक्टर आहे. नंतर इथं त्यांनी दाखवलंय की बघा या 4 पिनामध्ये आता इथं सुद्धा 12 वोल्टच आहे, म्हणजे ह्याला येलो वायर जोडलेला असेल. तर या ठिकाणी 1 नंबर म्हणलं याला, ह्याला 2 नंबर, ह्याला 3 नंबर, ह्याला 4 नंबर. 1 नंबरला काय दिलेलं आहे, 1 नंबरला कॉमन, म्हणजे जी ब्लॅक आहे तो ब्लॅक म्हणजे कॉमन आहे, इथं ब्लॅक आहे हे पण कॉमन आहे. नंतर इकडचा 3 नंबरला 12 वोल्ट आहे आणि 4 नंबरला सुद्धा तुमचा 12 वोल्ट आहे. दोन्हीला पण येलो वायर, मगाशी सांगितलं तुम्हाला येलो वायर जोडलेली असणार आहे. नंतर ही वायर आहे, या ठिकाणी एक मॉलॅक्स कनेक्टर आहे, ह्याला म्हणतात मॉलॅक्स कनेक्टर. मॉलॅक्स कनेक्टर सप्लायचंच कनेक्टर असते. तर याच्यामध्ये बघा रेड पण आहे, येलो पण आहे आणि ब्लॅक पण आहे. तर येलो वायर जे आहे तिथं तुम्हाला 12 वोल्ट मिळणार आहे आणि तर रेडला तुम्हाला 5 वोल्ट मिळणार आहे आणि ब्लॅकला 0 म्हणजेच ग्राउंड असणार आहे. तर या ठिकाणी बघा इथं तुम्हाला दिसतंय 4 पिनाचं 1 2 3 4. पहिल्या 1 नंबरला येलो, म्हणजे इकडच्या बाजूला येलो आहे बघा, दुसरे 2 ब्लॅक आहेत आणि चौथा जो आहे तो रेड आहे, इथं रेड आहे बघा. तर +12 वोल्ट, नंतर कॉमन कॉमन आणि +5 वोल्ट अशा पद्धतीचं मॉलॅक्स कनेक्टर. आता हे तुम्ही पुढे बघणार आहात, हे आता जे दाखवले फक्त हे मॉलॅक्स कनेक्टरचं या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर ह्याचं कनेक्टर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 1 नंबरला येलो आहे, येलो वायर, नंतर ब्लॅक ब्लॅक आणि इथं रेड वायर. नंतर पेरिफरल कॉम्पोनंट इंटरकनेक्ट PCI कार्ड्स असतात. पीसीआय म्हणजेच पेरिफरल कॉम्पोनंट इंटरकनेक्ट कार्ड्स असतात. तर हे कार्ड्स असे वेगवेगळे वस्तू, म्हणजे असे कार्ड जे असतात ते कशासाठी असतात, काय काय वेळेला ते साऊंड कार्ड्स असतात. नंतर असे कार्ड्स असतात की ते तुम्ही एक्सटर्नली कोणती वस्तू बाहेरनं जोडायचं असेल, उदाहरणार्थ कॅमेरा, वेबकॅम्स, काय काय जोडायला असे पूर्वीच्या काळामध्ये असे कनेक्टर्स असायचे. आता अलीकडे तुमचे USB कनेक्टर्स यायला लागलेत. पण तो पूर्वीच्या काळामध्ये जे ATXच्या स्वरूपातले असेल किंवा मदरबोर्ड जुन्या काळातले P1 P2 जे कॉम्प्युटर्स होते त्याच्यामध्ये असे कनेक्टर्स असायचे. तर हे सॉकेट्स आणि कनेक्टर्स, तर ह्या कनेक्टरला म्हणजे हा कनेक्टर इथं जो आहे इथं लक्षात घ्या. तर ह्याला जोडायला, म्हणजे हा कनेक्टर हा सॉकेटला जोडण्यासाठी त्या कनेक्टरच्या साहाय्याने तुम्ही इथं जोडू शकता. तर ह्याला अशीच केबल असायची. जवळपास दिसताना हा जो सॉकेट दिसते तुम्हाला या ठिकाणी USB सारखाच दिसते, पण ह्याचा आकार जरा वेगळा आहे. युएसबीचा टोटली गोल मध्ये दिसतं, पण हे जरा वेगळ्या आकारामध्ये तुम्हाला हे कनेक्टर दिसतात, ज्याला PCI कार्ड्स किंवा PCI कनेक्टर्स असे म्हणतात. नंतर आहे हा बर्ग, हा मगाशी तुम्हाला दाखवलेला पांढऱ्या स्वरूपातला, मगाशी जो इथं दाखवलेला हा कनेक्टर, तर हाच कनेक्टर पुढे आहे. आता काय काय वेळेला व्हाईट कलर मध्ये पण असते, काय काय वेळेला ब्लॅक कलर मध्ये असते. आता इथं तुम्हाला व्हाईट कलर मध्ये दिसतंय. तर ह्या जो बर्ग कनेक्टर म्हणजे काय की हे जे कनेक्टर आहे ते ह्या सॉकेट मध्ये जाऊन बसणार आहे. या ठिकाणी बघा असे पिन असते, हे तुम्ही बरोबर याच्यात प्रेस करून तुम्ही फिट करणार, याला प्रेस करून. तर याच्यामध्ये पण किती 4 पिनाचा आहे, 4 पिनाचा. तर याच्यामध्ये बघा इकडे रेड दिसते बघा, रेड, 2 ब्लॅक आहेत आणि 1 येलो आहे. तर रेड मध्ये तुम्हाला +5 वोल्ट असणार आहे, ब्लॅक मध्ये काहीच नसणार आहे आणि येलो वायर मध्ये तुम्हाला +12 वोल्ट मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी कलरच्या स्वरूपात पण दाखवलंय. पहिला तुमचा रेड आहे, ब्लॅक आहे आणि या ठिकाणी येलो आहे. पिन नंबर 1 2 3 आणि 4 त्याला म्हणतात बर्ग. जे काय काय वेळेला फ्लॉपी ड्राईव्हला जोडण्यासाठी, फ्लॉपी ड्राईव्हला सप्लाय देण्यासाठी हे
बर्ग कनेक्टर त्या ठिकाणी वापरलेला आहे. नंतर 50 पिन सिरियल आटा पॉवर कनेक्टर आहे, म्हणजेच तुमचा जो साठा कनेक्टर आहे, जो हार्ड डिस्क आहे, हार्ड डिस्कला जोडण्यासाठी 15 पिनचा सिरियल आटा पॉवर कनेक्टर आहे. तर तो या पद्धतीने आहे, जो तुमच्या याला जोडलेला असणार आहे. पण त्याच्यामध्ये 2 वायर्स असतात, एक असते डाटासाठी आणि एक असतो तुमचा सप्लाय देण्यासाठी. तर या पद्धतीने दिलेलं असते बघा, हे तुमचा हा सप्लाय देण्यासाठी असते आणि एक डाटा ट्रान्सफर साठी सुद्धा असते. कारण हार्ड डिस्क मध्ये तुमचा सगळा डाटा असतो, तर डाटा मदरबोर्डला जाण्यासाठी, परत डाटा इकडून घेण्यासाठी आणि इकडे साठवून ठेवण्यासाठी, दोन्हीसाठी इथं साठा आता डाटा केबल जी असते, तो डाटा केबल फक्त डाटासाठी असते आणि ही जी केबल असते ती सप्लाय देण्यासाठी. याला सप्लाय देण्यासाठी एसएमपीएस मधनं तुम्हाला इकडे मिळणार आहे आणि हे डायरेक्टली तुमच्या मदरबोर्डला जोडलेलं असतंय डाटासाठी. काय वेळेला असे पण कनेक्टर असतात, मॉलेक्स टू तुमचा हा कनेक्टर, मॉलेक्स टू तुमचा हा कनेक्टर जो आहे तोच बर्ग कनेक्टर आहे. 15 पिनचा कनेक्टर आहे, बर्ग नाहीये, 15 पिनचा कनेक्टर आहे. त्याला मॉलेक्स कनेक्टर सुद्धा म्हणता येते, त्याला मॉलेक्स कनेक्टर सुद्धा म्हणता येते, पण तो 15 पिनचा आहे. 15 पिनचा मॉलेक्स कनेक्टर मगाशी आपण 4 पिनचाच बघितलं. मगाशी आपण जे मॉलेक्स कनेक्टर बघितलं तो 4 पिनचाच होता. या ठिकाणी जे आहे ते 15 पिनचा आहे. टोटल याच्यामध्ये 15 पिन आहेत. आता हे 15 पिन कसे आहेत बघा, 1 ते 15. आता याच्यामध्ये कलर्स कुठले आहेत बघा, तर या ठिकाणी बरेच ऑरेंज आहेत. पहिले 3 कलर्स ऑरेंज आहेत, नंतरचे ब्लॅक, नंतरचे रेड 2, 3, नंतर परत 3 ब्लॅक आणि 3 येलो. तर प्रत्येक कलरचे तुम्हाला माहितीच आहे, आता तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. ऑरेंज म्हणजे 3.3 वोल्ट, ब्लॅक म्हणजे ग्राउंड, रेड म्हणजे +5 वोल्ट, ब्लॅक परत ग्राउंड आणि येलो म्हणजे +12 वोल्ट. अशा पद्धतीनं हा तुमचा साठाला जोडण्यासाठी साठा कनेक्टर. नंतर पीसीआय एक्सप्रेस कनेक्टर्स जे 6 पिन किंवा 8 पिनचे असतात, ते सुद्धा असे पिन्स कनेक्टर्स असतात. आता हे 3+3 म्हणजे 6 पिनचं आहे, हे सुद्धा 6 पिनचं आहे. आता इथं सुद्धा बघा काय आहे की इथं तुम्हाला सगळे येलोच दिसतात. येलो म्हणजे तुम्हाला सगळे 12 वोल्ट मिळणार आहे आणि हे ब्लॅक, इथं सुद्धा सगळे येलो वायर आहेत. आता 6+2 आहेत, म्हणजे 8 पिनचा पण आहे 6+2 आणि हे 6 पिनचा आहे. आता हे 6 पिनचा पीसीआय कनेक्टर आहे आणि हा तुमचा 6+2 म्हणजे 8 पिनचा पीसीआय कनेक्टर आहे. हे सुद्धा सगळं पॉवर सप्लाय तुमच्या कम्प्युटरला देण्यासाठी एक असे कनेक्टर्स वापरलेले आहेत. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टर्स या ठिकाणी बघितलेले आहेत. तर आता तुम्हाला मी डायरेक्टली एसएमपीएसच्या आतील कॉम्पोनंट्स आणि पीसीबी कसा आहे, त्याच्यात कोणते कोणते कॉम्पोनंट वापरलेले ते जरा थोडक्यात माहिती देतोय. तर या ठिकाणी बघा, हा तुमचा एटीएक्स एसएमपीएस आहे. या ठिकाणी पॉवर कॉर्ड जोडण्यासाठी हा सॉकेट आहे. या ठिकाणी 230 वोल्ट देणार आहात. हे एक्झॉस्ट फॅन आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक वायर मध्ये किती सप्लाय दिलं जातं त्याच्यासाठी या ठिकाणी रेटिंग पण दिलेलं असते. तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की बाबा प्रत्येक ह्याच्यात, आता मगाशी आपण त्याचा अभ्यास केलेलाच आहे, प्रत्येक वायर मध्ये किती व्होल्टेज असते. तरी सुद्धा यांनी ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वायर त्यांनी एकत्र करून तुम्हाला दाखवलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल काय काय वेळेला याच्यातच ऑन ऑफ स्विच पण दिलेलं असतं. आता या ठिकाणी या एसएमपीएस मध्ये नाहीये, काय काय एसएमपीएस मध्ये डायरेक्टली या सॉकेटच्या तिथंच ऑन ऑफ स्विच दिलेलं असते. तर या ठिकाणी बघा की कम्प्लीट सगळे जेवढे ब्लॅक वायर आहेत ते एकत्र केले, सगळे येलो वायर सगळे एकत्र केले, सगळे ऑरेंज वायर, रेड वायर एकत्र केले आणि हे ऑरेंज वायर एकत्र केलेले आहेत. तर आत्ताच मगाशी झाले आपलं की ब्लॅक वायर मध्ये एक ग्राउंड असते, निगेटिव्ह वायर असते, नंतर ही येलो वायर तुमची 12 वोल्टची असते, नंतर हा तुमचा रेड वायर +5 वोल्टची असते आणि हे तुमची जी ऑरेंज वायर आहे ते 3.3 वोल्टचे असते. आणि बाकीचे एक्स्ट्रा कलर पण तुम्हाला बघायला मिळेल की इथं बघा वेगवेगळे सिंगल कलरचे वायर आहेत. बघा हे ग्रे कलर आहे, पर्पल कलर आहे, जांभळा कलर आहे, ग्रीन कलर आहे आणि ब्लू कलर आहे. प्रत्येकाचं किती व्होल्टेज रेटिंग आहे ते मगाशी आपण अभ्यास केलेला आहे. तरी याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये सुद्धा डिस्प्ले दिलेला असते पहा की याच्यामध्ये बघा हे कलर आहेत, हे सगळे वरच्या बाजूला सगळे कलर आहेत. ते डीसी व्होल्टेज रेटिंग आहे आणि त्याचं करंट रेटिंग या ठिकाणी दिलेलं आहे बघा की बाबा ऑरेंज कलर असेल तर 3.3 वोल्ट म्हणजे जवळपास 32 अँपियरचे आहेत.
जेवढे ऑरेंज कलर असतील ते सगळ्यामध्ये 3.3 वोल्ट आणि 32 अँपिअर करंट मिळणार आहे मॅक्झिमम. नंतर रेड वायर मध्ये +5 वोल्ट, परंतु करंट किती मिळणार आहे बघा, 40 अँपिअर. नंतर व्हाईट कलर आहे +5 वोल्ट, परंतु 0.8 अँपिअरच फक्त मिळणार आहे. येलो वायर मध्ये +12 वोल्ट 25 अँपिअर मिळणार आहे. ब्लू वायर मध्ये -12 वोल्ट 0.8 अँपिअर मिळणार आहे. पर्पलला +5 वोल्ट 2.5 अँपिअर. ग्रीन मध्ये ग्रीन हे स्टार्ट करण्यासाठी म्हणजे चेक करण्यासाठी हे तुम्ही डायरेक्टली ह्याला जोडलं. ग्रीन वायर ह्याच्यासाठी जोडलेलं असते की ग्रीन वायर तुम्ही डायरेक्ट ह्याला जोडलं की तुम्ही सप्लाय जोडल्यानंतर पहिल्यांदा तो स्टँड बाय मध्ये असते, म्हणजे तो लगेच चालू होत नाही. जेव्हा तुम्ही हे ग्रीन वायर ब्लॅक कोणत्याही ब्लॅक वायरला जोडलं की तुम्ही ते तात्पुरतं कम्प्युटरला न जोडता तुम्ही डायरेक्टली SMPS चालू करून चेक करू शकता प्रत्येक व्होल्टेजेस येतात का नाही. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या रेटिंग्स पाहून आणि हे कसं जोडलं जातं ते पण दाखवलं जाईल आता पुढं, की ग्रीन वायर तुम्ही ब्लॅकला जोडून हे SMPS चालू करून दाखवलं जाईल. तर या ठिकाणी बघा, हा तो सॉकेट आहे. या ठिकाणी तुम्ही मेन सप्लाय देणार आहात. मेन सप्लायच्या हितच खालच्या बाजूला एक ऑन ऑफ स्विच पण असते, ज्या डायरेक्टली जोडलेलं असते, म्हणजे तुम्ही ते डायरेक्टली इथून सुद्धा चालू बंद करू शकता. आणि हे तुमचा एक्झॉस्ट फॅन या ठिकाणी दिलेला आहे की आतमध्ये आता इथं कम्प्लीट भरपूर आता करंट पण तुम्ही बघितलं असेल कसे रेटिंग्स आहेत, म्हणजे इथं भरपूर सप्लाय वाहत असते आतमध्ये तुमच्या PCB मध्ये SMPS मध्ये. उष्णता पण भरपूर निर्माण होत असते, तर गरम न हो आतमध्ये गरम होऊन कॉम्पोनंट्स खराब होऊ नये म्हणून ह्याच्यातली जी गरम हवा आहे या एक्झॉस्ट फॅनच्या साहाय्याने बाहेर काढली जाते. तर या ठिकाणी बघा, आता हे SMPS काढलं जात आहे. आता या ठिकाणी बघा, ह्याच्यातनं ही बाहेर काढलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हा SMPS कम्प्लीट. ह्याच्यात तुम्हाला हे फॅरेट कोरचे ट्रान्सफॉर्मर दिसत असतील. आता ही स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. आता ह्याच्यातनं बघा, सुरुवातीला हा जो वायर आहे हा मेन स्क्वॉड मधनं तुमचा जो सॉकेट होता मगाशी, त्या सॉकेट मधून ही वायर इकडे आलेली आहे. आणि सुरुवातीला हा जो कॉम्पोनंट ते दाखवत आहेत, हा सुरुवातीचा कॉम्पोनंट NTC आहे, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट वापरलेला आहे. तर हाय करंट प्रोटेक्शन साठी या NTC चा वापर केला. सिरीज मध्ये जोडलाय, ह्याच्या सिरीज मध्ये पॉवर सप्लायच्या, आणि त्याच्या सिरीज मध्ये हा फ्यूज जोडलेला असते, त्याच्या सिरीज मध्ये फ्यूज. आणि नंतर मग हा AC चा DC मध्ये रूपांतर करण्यासाठी हा तुमचा ब्रिज रेक्टिफायर. या ठिकाणी 4 डायोड दिसतात बघा, 4 डायोडचा वापर केलेला आहे. हा फ्यूज वापरलाय बघा. तर याच्यातनं सिरीज मधून NTCच्या सिरीज मधून इकडे रेक्टिफायर आला. रेक्टिफायर मधून परत आता हाय DC या ठिकाणी जनरेट झालेला असणार आहे, कारण इथं कुठल्याही प्रकारचं ट्रान्सफॉर्मर वापरलेलं नाही, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. म्हणून डायरेक्टली तुमचा जो 230 वोल्ट आलेला असेल त्याचा गुणिले 1.414 करून या ठिकाणी जवळपास 300च्या वरती तुमचा व्होल्टेज त्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस चार्ज झालेला असणार आहे. हा टोटल कॅपॅसिटर, आता हे 2 कॅपॅसिटर वापरलेले आहेत सिरीज मध्ये, तर दोन्ही कॅपॅसिटर एकत्र काय करणार, हाय व्होल्टेज या ठिकाणी ते चार्ज करणार आहे. आणि हे चार्ज करून आता चार्ज केल्यानंतर परत थोडक्यात फिल्टरेशन साठी, प्युअर DC करण्यासाठी, नंतर ह्याच्या अक्रॉस या ठिकाणी बघा रजिस्टर जोडलेले असतात, डिस्चार्ज रेजिस्टर. तर हे डिस्चार्ज रेजिस्टर कशासाठी असतात तुम्हाला मगाशी या ठिकाणी दाखवतील बघा, सॉकेट मगाशी दाखवलेलं AC मेन सॉकेट थोडं दिसेल तुम्हाला, कॅपॅसिटरच्या अक्रॉस जोडलेलं असते डिस्चार्ज रेजिस्टर म्हणून. तर या ठिकाणी बघा, हा जो सॉकेट आहे आपला, तुम्ही जेव्हा सप्लाय देता, मेन सप्लाय देता, सप्लाय दिल्यानंतर AC इकडून आला की याच्या सिरीज मध्ये NTC आला, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. नंतर तुमचा फ्यूज आला, हे दोन्ही पण हाय करंटला प्रोटेक्शन साठी आहे. नंतर ह्याचं DC मध्ये रूपांतर होणार या डायोडच्या साह्याने, फिल्ट्रेशन या कॅपॅसिटरच्या साह्याने होणार. आणि हा जवळपास 300 वोल्ट DC ला चार्ज होणार. आता एवढ्या हाय चार्जला आता समजा तुम्ही ह्याच्यातनं पिन काढली, समजा सप्लाय बंद केल्यानंतर तुम्ही काढलं आणि चुकून तुम्ही ह्या आतल्या पिनला हात लावला, धातूच्या पिनला, सॉकेटच्या आतल्या पिनाला हात लावला, तर हा डायरेक्ट चार्ज जो आहे तो रिटर्न येत असतो इकडं, तुम्हाला डायरेक्टली शॉक लागू शकते जोरात. म्हणून ते शॉक लागू नये म्हणून काय केलेलं असतं, याच्या अक्रॉस, याच्या पॅरलल मध्ये, असा समांतर मध्ये असा एक रजिस्टर, डिस्चार्ज रजिस्टर इथं जोडलेलं असते. तुम्ही याला हात लावला तो डायरेक्टली ह्याच्यात जो चार्ज झालेला कॅपॅसिटर असेल तो सप्लाय बंद केल्यानंतर किंवा पिन काढल्यानंतर तो डायरेक्टली ह्याच्यात कोणताही सप्लाय नसताना हा कॅपॅसिटर काय करणार, डायरेक्टली त्याला डिस्चार्ज, ह्याच्यातला जो चार्ज असेल तो डायरेक्ट त्याला डिस्चार्ज करणार आहे. म्हणजे तुम्हाला शॉक मधून ते सुरक्षितता देणार आहे. तर
तर हे फिल्टरेशन करून हा कॅपॅसिटर परत अजून पुढे सिरीज मध्ये एक फिल्टर कॅपॅसिटर परत वापरलाय. नंतर एक मोठा एक आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर म्हणजेच तुमचा SMPS ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे, जो फॅरेट कोअरचा आहे. परत एक छोटा ट्रान्सफॉर्मर वापरलाय. आता ह्याच्यात 3 प्रकारचे जे आहेत, ते सगळ्यात मोठा हा SMPS ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्यापेक्षा लहान हा XMPS ट्रान्सफॉर्मर आहे आणि त्याच्यापेक्षा एकदम लहान हा ट्रान्सफॉर्मर आहे. हाय करंट साठी ह्या ट्रान्सफॉर्मरचा वापर केलेला आहे. नंतर 5 वोल्ट स्टँडर्ड 5 वोल्ट साठी हा ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे आणि ह्या हाय करंट साठी आयसोलेशन साठी हा सगळ्यात छोटा ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे. इथं जो 5 वोल्टचा जो ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला आयसोलेशन करण्यासाठी ऑप्टिक तुमचा जो ऑप्टो कपलर आहे त्या ऑप्टो कपलरचा वापर केलाय. पण तो हाय करंट या ट्रान्सफॉर्मर साठी छोटा ट्रान्सफॉर्मर ऑप्टो कपलर म्हणून या ठिकाणी एक छोटासा तुमचा SMPS ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे. फॅरेट कोअरचाच SMPS ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे. तर या ठिकाणी हा जो ट्रान्सफॉर्मर आहे या ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुटला बरोबर तुम्हाला 5 वोल्टच आउटपुट मिळणार आहे, स्टँडर्ड 5 वोल्ट आउटपुट. तर ही जी वस्तू दिसते हे बघा इथं तुम्हाला डायोड सारखं दिसतंय. ते डायोड सारखं काय ते स्कॉटकी डायोड वापरलेला आहे. म्हणजे ह्या फक्त एकच वेगळा सेक्शन या ठिकाणी 5 वोल्ट साठी वेगळं सर्किट इथं जोडलेलं आहे या SMPS सर्किट मध्ये. एक स्पेशल ट्रान्सफॉर्मर वापरलाय फक्त 5 वोल्ट साठी, प्लस या ठिकाणी एक स्कॉटकी डायोड सेपरेट जोडलेला आहे आणि त्याला पण स्विचिंग करण्यासाठी जो चॉपर सर्किट आहे जे स्विचिंग साठी सुद्धा या ठिकाणी जी वस्तू वापरलेली ते पुढे आता येईलच. तर या ठिकाणी ही जी वस्तू वापरलेली आहे ती आहे स्कॉटकी डायोड आणि ह्याला स्विचिंग करण्यासाठी चॉपर सर्किट जे वापरलेलं आहे तर मॉसफेट वापरले बघा. तर या ठिकाणी जे वापरलेले ते मॉसफेट म्हणजे ह्या 5 वोल्ट साठीच फक्त हे वेगळा विभाग आहे. कम्प्लीट ह्या विभागापेक्षा हा वेगळाच विभाग आहे. फक्त 5 वोल्ट स्पेशल 5 वोल्ट साठी हा वेगळाच विभाग या ठिकाणी जोडलेला आहे आणि त्या ठिकाणी मॉसफेट वापरलाय 2N60. हा एकच मॉसफेट हा 5 वोल्ट साठी फक्त स्विचिंग करण्यासाठी चॉपर सर्किट म्हणून मॉसफेट 2N60 चा वापर केलेला आहे. आणि ह्याला सगळ्याला हिटसिंग जोडलेला आहे उष्णता शोषून घेण्यासाठी. आता हाय करंट साठी जो वापरलेला आहे तो आहे तुमचा मोठा ट्रान्सफॉर्मर, फॅरेट कोअरचा मोठा ट्रान्सफॉर्मर. हा मोठा ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे. आता ह्याला तुम्हाला आयसोलेशन करण्यासाठी हा छोटा ट्रान्सफॉर्मर, त्याला स्विचिंग करण्यासाठी हे 2 मॉसफेट्स नाही वापरलेत बघा. या ठिकाणी हाय करंट साठी पॉवर ट्रान्झिस्टरचा वापर केलेत. हाय पॉवर साठी पॉवर ट्रान्झिस्टर्स वापरलेत. 13007 या किमतीचा 13007 किमतीचा पॉवर ट्रान्झिस्टर वापरलेले आहेत. तर हे चॉपर सर्किट आहे. तो हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे 20 किलो हर्ट्सला तो ऑपरेट होणार आहे. स्विचिंग होणार आहे 20 किलो हर्ट्सला, हाय फ्रिक्वेन्सी 20 किलो हर्ट्सला. नंतर इथून पुढे जाणार आहे. दोन्हीला पण हिटसिंग दिलं. आता ही वस्तू पुढे जी दिसते आता ह्याच्यातनं तुम्हाला परत एसी मध्ये रूपांतर होणार आहे. म्हणजे इथं या ठिकाणी बघा एसीचा डीसी झाला, इथं डीसी फिल्टर होऊन परत स्विचिंग होऊन चॉपर सर्किट परत काय करते हाय फ्रिक्वेन्सी डीसी मध्ये रूपांतर करते, बदलणाऱ्या डीसी मध्ये. परत त्या बदलणाऱ्या डीसीचा परत एसी मध्ये रूपांतर हा ट्रान्सफॉर्मर करणार आहे. परत त्याचं डीसी मध्ये रूपांतर करण्यासाठी हे जे हिटसिंग मध्ये जे दिसतात कॉम्पोनंट हे सगळे ड्युएल डायोडचे स्कॉटकी डायोड्स वापरले मगाशी खाली जे होता, पण हे ड्युएल डायोडचे रेक्टिफायर डायोड्स आहेत, ड्युएल डायोडचा. आणि त्याला पण परत काय केलं त्यांनी हिटसिंग वापरलेले आहेत. तर हे ड्युएल डायोड रेक्टिफायर्स आहेत बघा. हे 3 वापरलेत 3.3 वोल्ट साठी, 12 वोल्ट साठी आणि 5 वोल्ट साठी. हे सेपरेट ड्युएल रेक्टिफायर डायोड आहेत. म्हणजे परत एसीचा डीसी मध्ये रूपांतर केलं जाईल. परत त्याला परत फिल्टर करण्यासाठी परत थोडं इंडक्टर फिल्टर वापरलाय, कॅपॅसिटर फिल्टर्स वापरलेत. म्हणजे तुम्हाला अजून प्युअर डीसी मिळण्यासाठी परत इथं पुढं फिल्टरेशन वापरलेलं आहे, शुद्धीकरणसाठी कॉम्पोनंट्स वापरलेले आहेत. नंतर ह्या सगळ्याला परत ह्याच्यामध्ये ज्यावेळेला तुमचा लोड जोडल्यानंतर व्होल्टेज मध्ये व्हेरिएशन झाल्यानंतर किती व्हेरिएशन झालेलं आहे त्याचा फीडबॅक देण्यासाठी, किती व्हेरिएशनचा फीडबॅक द्यायचा तो कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी खाली एक आयसी आहे बघा, तो फीडबॅक कंट्रोल आयसी आहे TL494. तो त्याच्यामध्ये तो पल्स विथ मॉड्युलेशन तयार करणार आहे. किती वेळाचा स्विचिंग टाइम द्यायचा आहे तो कुठं दिला जाईल, एकदम सगळ्यात छोट्या ह्या मोठ्यासाठी म्हणजे हाय करंटसाठी इकडून कंट्रोल सर्किट कुठं देणार आहे सिग्नल या छोट्या ट्रान्सफॉर्मरला. छोटा ट्रान्सफॉर्मर जे पुढचे जे पॉवर ट्रान्झिस्टर्स आहेत 13007 चे त्याच्या बेसला जाणार
आणि किती वेळाचा स्विचिंग टाइम द्यायचा आहे तर ह्या तुमच्या कंट्रोल सर्किटवर अवलंबून असणार आहे, तुमच्या आउटपुट लोडच्या व्हेरिएशनवर आणि इनपुटच्या फ्लक्च्युएशनवर अवलंबून असणार आहे. त्या पद्धतीने तुमचं आउटपुट स्थिर ठेवलं जाईल ह्या कंट्रोल सर्किटच्या साह्याने. तर ह्या आयसी मधून सिग्नल जाणार, तिथून फीडबॅक घेणार, फीडबॅक सिग्नल तो सेन्स करून हा कंट्रोलर सर्किट या छोट्या ट्रान्सफॉर्मरला देणार. छोटा ट्रान्सफॉर्मरचा प्रायमरीतून सेकंडरीला जाणार म्युच्युअली चुंबकीय क्षेत्र स्वरूपात, आणि ते जाणार ट्रान्झिस्टर या पॉवर ट्रान्झिस्टरच्या बेसला. आणि त्या पद्धतीनं तुमचा आउटपुट जो आहे व्होल्टेज तो स्थिर ठेवला जाईल. अशा पद्धतीने तुमचे हे असे कॉम्पोनंट्स या एसएमपीएस मध्ये वापरलेले असतात. जवळपास तुम्हाला आयडिया आले असेल की प्रत्येक कॉम्पोनंट्स कशी जोडलेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला सर्किट डायग्रामच्या स्वरूपात सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल पुढे की ह्याचं सर्किट डायग्राम कसं तयार केलेलं आहे आणि कसं हे जोडलेलं आहे. तर सर्किट डायग्राम मध्ये अजून तुम्हाला क्लिअर दिसेल. तर या ठिकाणी बघा सर्किट डायग्राम. तर या सर्किट डायग्राम मध्ये अजून तुम्हाला क्लिअर होईल की या ठिकाणी बघा इथं मेन स्कॉटच्या साह्याने तुम्ही पुढे कसं दिलेलं आहे, सिरीज मध्ये फ्यूज जोडलाय, एनटीसी जोडलाय. मग अशी तुम्ही बघितलं होतं बघा, एनटीसी फ्यूज सिरीज मध्ये जोडलाय. नंतर हा ब्रिज रेक्टिफायर आहे, 4 डायोड वापरलेत. एसीचा तुम्ही एसी देणार आहात, फेजर न्यूट्रलच्या ठिकाणी एसी आहे. ब्रिज रेक्टिफायर डीसी मध्ये रूपांतर करणार आहे आणि त्याला फिल्टर करण्यासाठी असे 2 कॅपॅसिटर वापरलेत. तर हा इकडे पॉझिटिव्ह आहे, खालच्या बाजूला निगेटिव्ह इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर. परत ह्याचा निगेटिव्ह पुढच्या C2च्या पॉझिटिव्हला, त्याच्या खालचा निगेटिव्ह इकडं खाली जोडलेला आहे. तो पॉझिटिव्ह डायरेक्टली इकडून येऊन डायरेक्टली कुठं दिलेला आहे, या पॉवर ट्रान्झिस्टर 13007च्या एमिटरला जोडलेला आहे. आणि इकडं परत त्याच्या अक्रॉसला बघा दोन्ही कॅपॅसिटर जे डिस्चार्ज रेजिस्टर्स मगाशी सांगितलं, तिथं तुम्हाला आउटपुटला शॉक लागू नये म्हणून इथं डिस्चार्ज रेजिस्टर जोडलेत. याच्या दोन्हीच्या पॅरलल मध्ये समांतर 2 रेजिस्टर असे जोडलेत. निगेटिव्ह जी आहे तो डायरेक्ट इकडे कुठं आलं बघा, या पहिल्या ट्रान्झिस्टरच्या पॉवर ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरला जोडलेला आहे. आणि पहिल्या ट्रान्झिस्टरचा पॉवर ट्रान्झिस्टर एमिटर आणि दुसरा पॉवर ट्रान्झिस्टरचा कलेक्टर एकत्र जोडून ह्याचं कनेक्शन डायरेक्टली कुठे दिलंय, तुमचा जो एसएमपीएस ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या सेकंडरीच्या एका टोकाला. आणि पहिल्या टोकाला काय जोडलंय, 2 कॅपॅसिटर जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र करून जे शॉर्ट केलेलं आहे, तिथनं एक सिरीज कॅपॅसिटर मगाशी आपण बघितला जो कॅपॅसिटर होता, फिल्टर कॅपॅसिटर, तो तिथनं असं घेऊन पुढं या सिरीज मध्ये घेऊन त्याला इकडं त्या ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला जोडलेला आहे. आणि मग सेकंडरीला स्टेप डाऊन होऊन हे 2 ड्युअल रेक्टिफायर डायोड्स वापरून तुमचं परत एसीचा डीसी मध्ये केलेला आहे. तर मगाशी तुम्ही बघितलं बघा, फिल्टर कॉईल होता त्या ठिकाणी. तर फिल्टर कॉईल एकच तिन्हीसाठी सिंगल वापरून हे प्रत्येकाच्या आउटपुटला परत वेगवेगळे कॅपॅसिटर, फिल्टर कॅपॅसिटर पण त्या ठिकाणी वापरलेले होते बघा आउटपुटला. आणि मग त्याच्यात आउटपुटला तुम्हाला पहिल्या आउटपुटला 12 व्होल्ट दिलेला आहे, दुसऱ्या आउटपुटला 5 व्होल्ट मिळणार आहे आणि तिसऱ्या आउटपुटला जवळपास 3.3 व्होल्ट आउटपुट मिळणार आहे. त्या ठिकाणी बघा ते फ्यूज आहे, हा एनटीसी आहे, हा रेक्टिफायर आहे, हा जो फिल्टर कॅपॅसिटर या ठिकाणी दाखवलेला आहे बघा, जो फिल्टर कॅपॅसिटर इथं मगाशी दाखवलेला आहे, हे फिल्टर कॅपॅसिटर, हे डिस्चार्ज रेजिस्टर्स. इकडे तुम्हाला इनपुटला बोर्ड जोडल्यानंतर तुम्हाला शॉक लागू नये म्हणून इथं डिस्चार्ज रेजिस्टर वापरलेला असतात. इथनं हे कॅपॅसिटर जोडलेला आहे. हा जो कॅपॅसिटर इथे बघा, हा जो कॅपॅसिटर आहे, हा कॅपॅसिटर आहे, तो कुठं जोडलेला आहे, ह्या ट्रान्सफॉर्मर, मोठा जो ट्रान्सफॉर्मर आहे त्या मोठ्या ट्रान्सफॉर्मरच्या एका टोकाला जोडलेला आहे. दुसरं टोक इकडून इथं खाली घेतलेलं आहे. नंतर आउटपुट जे इनपुट जे आहे ते पॉझिटिव्ह आणि इथं निगेटिव्ह या ठिकाणी आहे. या पॉवर ट्रान्झिस्टरच्या या ठिकाणी हे 2 जे पॉवर ट्रान्झिस्टर ज्याला हिटसिंग जोडलेला आहे, हे 13007चा जो ट्रान्झिस्टर पॉवर ट्रान्झिस्टर, हे 2 ट्रान्झिस्टर T1 आणि T2, याचं कनेक्शन या ठिकाणी बघा, इकडे या कलेक्टरला एक जोडलेला आहे. नंतर इकडे एमिटर कलेक्टर एकत्र जोडले. नंतर हा एमिटर दुसऱ्याचा तो डायरेक्टली इकडं पॉझिटिव्ह साईडला जोडलेला आहे.
आणि हे जोडलेलं आहे इकडे ट्रान्सफॉर्मरच्या दुसऱ्या टोकाला. आणि B1 आणि B2च्या बेसला तुमच्या फीडबॅक मधून त्या कंट्रोल सर्किट मधून येणारे सिग्नल्स या ठिकाणी B1 आणि B2 ला येणार आहे. आणि ते पण सगळ्यात छोटा जो ट्रान्सफॉर्मर त्या पद्धतीने इकडे येणार आहे. तर या ठिकाणी बघा परत स्टेप डाऊन होऊन या ठिकाणी बघा हा कॉईल वापरलाय आणि हे सिंगल आणि हे कंट्रोल IC आहे. हा सगळ्यात छोटा जो आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर आहे तो फीडबॅक देऊन तेव्हा हा छोट्या ट्रान्सफॉर्मर मधून ट्रान्झिस्टरच्या बेसला देणार आहे. हा जो आहे तो मॉसफेट आहे तो फक्त 5 व्होल्ट साठी आहे. इथं तुमचा स्कॉटकी डायोड हा ऑप्टो कपलर आहे. सगळे ड्युएल डायोडचेच रेक्टिफायर्स आहेत बघा. कॅथोड कॉमन केलेलं आहे. हे बघा ड्युएल रेक्टिफायर कॉमन कॅथोडचे. ॲनोड सेपरेट आहे. कॅथोड एकत्र केलेलं आहे आणि ॲनोड सेपरेट जोडलेला आहे आणि कॉमन फिल्टर कॉईल वापरलेला आहे आणि कॅपॅसिटर सेपरेट आहे. बघा ही कॉमन फिल्टर कॉईल आहे. ही कॉईल जी आहे ती कॉमन तिन्हीसाठी आहे आणि फिल्टर जे कॅपॅसिटर आहेत हे सेपरेट 3 वापरलेत. ही सेपरेट 3 जे आहेत हे सेपरेट 3 फिल्टर कॅपॅसिटर वापरलेले आहेत आणि प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉस तुम्हाला असे सेपरेट व्होल्टेज मिळणार आहे. तर ह्याच्यातनं सेकंडरीतून जे गेलेले जे वायर्स आहेत ते सेपरेट असणार आहेत. आता ही वाइंडिंग दाखवली सेकंडरीला 3 टोक आहेत म्हणजे जवळपास 3 आणि 3 6 3 9 टोक आहेत सेकंडरीला. हा कॅपॅसिटर आहे बघा काढून दाखवलेला आहे. हा फुगलेला दिसतोय बघा. हा फुगलेला दिसतोय म्हणजे हा खराब आहे. या ठिकाणी दाखवले की बाबा कॅपॅसिटर फॉल्टीमुळे सुद्धा म्हणजे ह्याच्यात कोणत्या पार्ट मध्ये फॉल्ट झाल्यामुळे काय प्रॉब्लेम येऊ शकतात. हे बघा हे ड्युअल डायोड रेक्टिफायरचं असं चिन्ह असतात. ड्युअल डायोड रेक्टिफायर की कॅथोड एकत्र केलेला आहे आणि ॲनोड सेपरेट तुम्हाला असे ड्युअल डायोड रेक्टिफायर्स वापरलेले असतात. आपण सप्लाय देऊन सगळ्या वायर मध्ये किती व्होल्टेज येते आपण ते चेक करूया. आता हे मेन स्कॉट जोडून घेत आहे सॉकेटला. मेन सॉकेटला जोडून घेत आहे. आता जोडल्यानंतर आपण प्रत्येक सप्लाय आपण चेक करूया. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, ह्याला चालू करण्यासाठी आता स्टँड बाय मध्ये आहे, आपण कम्प्युटरला जोडलेलं नाहीये. तर आता जो ग्रीन वायर आहे आणि कोणतेही ब्लॅक वायर त्याच्यातले जेवढे ब्लॅक वायर त्याच्यातलं कोणताही एक ब्लॅक वायरला आणि ती ग्रीन वायर एकत्र शॉर्ट करायचंय. म्हणजे काय होईल, हा जो SMP तो चालू होईल. बघा त्यांनी शॉर्ट केलंय आणि तुमचा SMP बघा फॅन चालू झाला म्हणजे SMP चालू झालेला आहे. आता आपण ऍक्च्युली हे कम्प्युटरला जोडलेलं नाहीये. मग कम्प्युटरला न जोडता तुम्ही अशा पद्धतीनं हा SMP चेक करू शकता. आता हा त्यांनी ट्विझर काढलेला आहे. आता परत ट्विझरच्या साह्याने ते शॉर्ट केलेलं आहे. आता बघा परत जी ग्रीन वायर एकच ग्रीन वायर असते अख्ख्या ह्याच्यामध्ये, त्या फक्त ह्याच्यासाठीच असते की तुम्ही कम्प्युटरला न जोडता तुम्ही ते चेक करू शकता. आता बघा या ठिकाणी तुम्हाला येलो वायरला जोडले त्यांनी म्हणजे काय 12 व्होल्ट आहे. 12 व्होल्ट बरोबर मिळतोय त्या ठिकाणी. 12 व्होल्ट त्या ठिकाणी मिळते. आता ही कमी व्होल्ट मिळते म्हणजे रेड वायर आहे. रेड वायर म्हणजे 5 व्होल्ट आहे. या ठिकाणी व्होल्टेज पण चेक करू शकता बघा. आता या ठिकाणी बघा येलोला तुम्हाला या ठिकाणी बघा या मीटरवर येलो जोडले म्हणजे 12 व्होल्ट मिळायला पाहिजे. तर या ठिकाणी बघा 12 व्होल्ट मिळते पहा. नंतर या ठिकाणी बघा किती व्होल्ट मिळते, 5 व्होल्ट म्हणजेच रेड वायर आहे. म्हणजेच सगळे व्होल्टेजेस व्यवस्थित मिळते म्हणजे हा SMP व्यवस्थित चालू कार्य करत आहे. आता जे ह्या व्होल्टेज आता तुम्हाला पाहायला मिळालं ते सगळ्याच वायर मध्ये सेम तसंच असणार आहे. जेवढे येलो वायर असेल, जेवढे रेड वायर, जेवढे ऑरेंज वायर असेल, तर सगळ्या वायर मध्ये जे ठराविक व्होल्टेज रेटिंग या कंपनी मार्फत दिलेलं आहे त्या पद्धतीनेच आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. आता फॉल्ट पण कसं असू शकतं की बाबा समजा इकडे सिरीज मध्ये तुम्ही NTC वापरलाय, हा फ्यूज वापरलाय, तर हाय करंट रेटिंग मध्ये सिरीज मध्ये तुम्ही हा NTC वापरला हाय करंट प्रोटेक्शन साठी किंवा फ्यूज, तर सिरीज मध्येच येणार आहे. म्हणजे हा समजा NTC खराब झाला असेल तर आउटपुट काहीच मिळणार नाही, कम्प्लिटली SMP डेड असेल. फ्यूज जो जळलेला असेल तर तुमचा कम्प्लिटली SMP डेड असेल.
नंतर काय काय याच्यामध्ये बघा, आता ह्यांनी या ठिकाणी एमओयू वापरलंय, मेटल ऑक्साईड व्हेरिएस्टर हाय व्होल्टेज प्रोटेक्शन साठी. मगाशी तुम्ही जे एसएमपीएस बघितलेला त्याच्यामध्ये हा एमओव्ही वापरलेला नव्हता, पण या ठिकाणी त्यांनी एक्स्ट्रा एमओव्ही वापरलेला आहे. म्हणजे हे जे दोन वस्तू आहेत एनटीसी आणि फ्यूज, हे हाय करंट प्रोटेक्शन साठी वापरलाय. आणि हा जो एमओव्ही दिसतोय निळ्या कलर मध्ये, मेटल ऑक्साईड व्हेरिएस्टर, हा तुमचा हाय व्होल्टेज प्रोटेक्शन साठी हा पॅरलल मध्ये जोडलेला आहे आणि हा सिरीज मध्ये जोडलाय सप्लायच्या. तर हे तुम्ही दोन्ही प्रोटेक्शन देऊन अजून ह्याला सुरक्षितता या एसएमपीएस ला दिलेली आहे. अशा पद्धतीनं आपण एसएमपीएस स्विच मोड पॉवर सप्लायचा जो एसएमपीएस आपल्या पर्सनल कम्प्युटरमध्ये वापरलं जातं याचा अभ्यास केलेला आहे.